मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसलेली आहे। आज मुंबईमध्ये शाखा प्रमुखांची बैठक त्यांनी बोलावली आहे। शिवसेना भवनामध्ये सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आज शाखा प्रमुखांची महत्त्वाची बैठक शिवसेना भवनामध्ये होणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे कानमंत्र दिले जातील, काय अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, खरं तर आगामी दिवसात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर जी आहे ती कसलेली आहे आणि त्यामुळे आता आपण बघतोय की उद्धव ठाकरे या पक्षाने सुद्धा आता कंबर कसली असून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी आता रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे। आज सेना भवनामध्ये सकाळी 11 वाजता शाखा प्रमुखांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। खरं तर ही बैठक वेगवेगळ्या अनुषंगाने महत्त्वाची ठरते। पहिली गोष्ट तर आता सध्या तरी स्थानिक पातळीवरती म्हणजे मुंबईमध्ये ग्राउंड लेवलवरती जो कार्यकर्ता शिवसैनिक काम करतो त्यांच्या मनामध्ये नक्की काय संभ्रम आहे हे पहिले आधी तर उद्धव ठाकरे समजून घेतील। सोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून त्यांनी लढवलेली आहे, तर त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायची की स्वबळावर लढायची या संदर्भात ते शाखा प्रमुखांशी चर्चा करतील। आणि गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येतील किंवा यांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती होणार अशी जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भात जो संभ्रम किंवा जी स्पष्टता अजूनही कार्यकर्त्यांना मिळालेली नाही त्या संदर्भात आज उद्धव ठाकरे खरं तर आपली भूमिका मांडतील। या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।